एकदम जोरदार विधानं चालू आहेत. खालच्या पातळीवरती वारंवार अशी स्टेटमेंट्स येत आहेत ना. नाही, मला वाटतं तुम्ही जे काही टोकाचे स्टेटमेंट येतात तेवढं दाखवता आणि चांगली स्टेटमेंट येतात तेवढं बाजूला करता. असं कसं काय? कमलेशजी, जे आता जे आहे काही गोष्टी ज्या युतीच्याबद्दल किंवा कामाच्याबद्दल जी काही स्टेटमेंट चांगली येतात, हे दोन्ही बाजू आहेत. तुम्ही बरोबर ते अशी पतंग उडवता ना की शिंदे साहेब, काय निवडणुकीचा माहोल आहे. नाही, निवडणुकीचा माहोल आहे तुम्हीच बनवता. आम्ही बरं तुम्हीच प्रश्न उपस्थित करता, तुम्हीच उत्तर देता. नाही, पण मला सांगा, मग तुमचं मिक्स आहे. पालघरला तुम्ही रावणाची लंका अहंकार बद्दल बोललात, पण त्याला उत्तरही फडणवीस देतात की म्हणतात जे अहंकार. अरे बाबा, मी त्याचं मी नंतर बोललोही की मी अहंकार आणि रावण त्या दिवशी पहिल्यांदा काढला का? मी किती वेळा बोललोय. कारण अहंकार कुणाला आहे, अहंकारामुळे काय काय होतं आणि इगो, द्वेष, मत्सर, गर्व, अहंकार याच्यामुळे काय झालं, म्हणजे काय झालं या राज्यामध्ये आपण पाहिलं. त्यामुळे अहंकाराने रावणाची लंका जळते हे मी कुणासाठी म्हणालो, हे नंतर मी बोललो ना. आणि एक डहाणू नगरपरिषद छोटी नगरपरिषद आहे, त्याच्यामध्ये रावण आणि लंका कुणाला उद्देशून काय काढण्याचा विषय नाही आहे. मी त्याच्याबद्दल बोललोही. कारण ज्या लोकांना अहंकार, आजही अहंकार आहे, आजही ते मला मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मुख्यमंत्री मानायला तयार नाही. हा एक कालचा कार्यकर्ता हा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो, हा शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो, हा असाच म्हणजे कार्यकर्ता म्हणून किंवा आम्ही प्रमुख आहोत, आम्ही मालक आहोत, नोकरासारखी वागणूक काही लोक देतात. आणि एवढं म्हणजे जे ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आज हजारो लाखो लोक शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जोडले जात आहेत का? याचं आत्मपरीक्षण करायच्या ऐवजी एवढ्या अहंकाराने आणि एवढ्या गर्वाने आणि या सगळ्या गोष्टी घालून पाडून बोलणं, रोज टीका टिप्पण्या करणं, शिव्या शाप देणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर मी अनेक वेळा बोलत आलो आहे. बट ते तुम्ही काढलं नाही. ते आम्ही दाखवतोच ना गेले 2.5 वर्ष 3 वर्ष शिंदे साहेब. पण त्याच्यानंतरही काय झालं, तुमचं स्टेटमेंट आलं की अहंकाराची लंका जाळू. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात की इथे आपण का लंकेत राहतो का, आपण तर रामाची माणसं आहोत आणि आपल्याकडे तर भरत आहे, असं त्यांचं विधान आहे माझ्याकडे. हां, मग आमची चर्चा झाली दोघांची. तुमची बरं, हां, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमची हे सगळं सुरू असताना तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली का? हां, बिलकुल चर्चा होते माझी. या सगळ्या विषयावर चर्चा झाली? हो, चर्चा होते माझी, चर्चा झाली. कधी झाली? युतीबद्दल चर्चा झाली. शेवटची चर्चा कधी झाली या सगळ्या विषयांवरती? मी कालही बोललो, त्याच्या अगोदर देखील बोललो. पण या विषयावरती बोललात? हां, या विषयावर त्यांनी मला सांगितलं. ही जी टीका टिप्पणी चालू आहे. हो, टीका टिप्पणी त्यांनी सांगितलं आपण विकासावर बोलतो आणि तुम्ही जे बोललात ते तुमचा मतितार्थ काय होता तोही मी हे केला. आणि कार्यकर्त्यांसमोर हे अशा गोष्टी कधी कधी बोलाव्या लागतात. अच्छा. आणि त्यांनी जे म्हटलं त्यांनी काही माझ्यावर टीका केली नाही, मी त्यांच्यावर कधी टीका केली नाही. पण म्हणजे तुम्ही म्हणता ती फार महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी. म्हणजे या सगळ्या गेल्या पार्श्वभूमी, हे सगळे जे सुरू आहे वादविवाद, ज्याला तुम्ही म्हणतात की वादविवाद नाही, ते निवडणुकीच्या काळातली स्टेटमेंट्स आहेत. पण तुमची त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होते. चर्चा माझी या विषयावर चर्चा कालच झाली. आमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. बरं, झालीच ना माझी याच्यावर. आणि मी जेव्हा बोलल्यानंतर तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढला. मी त्याच्यावर स्वतः त्याचं माझ्या मनातलं काय, मी कुणाच्याबद्दल बोललो हे स्टेटमेंट दिलं. पण झाले गैरसमज दूर झाले? गैरसमजच नव्हते, तुम्हीच लोक करताय गैरसमज. बरं, चला, मुख्यमंत्र्यांशी नसेल गैरसमज, मी तुमच्या राज्य पातळीवरती येतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी घडतात. मधल्या काळात काय झालं शिंदेसाहेब, भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण. मग ते आल्यापासून भाजप थोडा एका आक्रमक मोडला आहे. अनेक ठिकाणी असं झालं, तुमच्या पक्षातले कार्यकर्ते, नेते, मी फोडून शब्द वापरेल, फोडून हे भाजपमध्ये घेतले जात आहेत. याच्यावर तुमच्या पक्षातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आली. अगदी कुठे म्हणायचं तर तुमच्या घरातनं तुमचे खासदार पुत्र त्यांनीसुद्धा याच्यावरती अत्यंत एकदम कडवट शब्दात प्रतिक्रिया दिली. तर हे कुठेतरी हा एक दिसतोय विसंवाद. त्याच्यावर देखील चर्चा झाली रवी चव्हाण यांच्यावरती. त्याच्यावर देखील मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तेव्हा काही गोष्टींचा दाखला दिला. मी त्यांना दाखला दिला की असं झालं, मग तसं झालं. तर आता हे मुख्यमंत्री म्हणाले हे सगळं आपलं थांबवलं पाहिजे आपण. आणि मी त्यांना सांगितलं शेवटी आपल्याला युती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्याला कुठेही युतीमध्ये मतभेद होतील, युतीला गालबोट लागेल असं कुठलंही काम करता कामा नये. आणि प्रत्येकाने
हे पथ्य पाळलं पाहिजे. युती धर्म आम्ही पाळतो, तसा युती धर्म इतरांनाही पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. अशी आमची चर्चा झाली आणि मग मुख्यमंत्री म्हणाले, मी माझ्या सर्व लोकांना सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचा. आणि मी माझ्या लोकांना सांगितलं आहे, भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता नगर आपल्याकडे घ्यायचा नाही. मी तर वाड्याच्या सभेत काँग्रेसचे प्रवेश होते त्यावेळी मी बोललो, रे कोण भाजपचा तर नाही ना, बिलकुल भाजपचा प्रवेश घ्यायचा नाही आहे. मी अगदी मन मोकळेपणाने बोलत असतो बिलकुल. म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्ही युती धर्माचा विषय काढता, म्हणजे तुम्ही युती धर्म पाळताय. युती धर्म पाळलाच पाहिजे. युती धर्म आणि आम्ही बघा, युती धर्म आम्ही पाळतो, तसा आमच्या गठबंधन जे आहे त्यांनी पाळावा. सगळ्यांनी पाळला तर मग हे सगळे संघर्ष, छोट्या मोठ्या घटना घडणारच नाहीत. अच्छा, म्हणजे तो कुठेतरी पाळला जात नाही असं तुमचं म्हणणं आहे का काही ठिकाणी? नाही, असं तुम्ही वाकडं का विचारताय? अहो, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की मी आमच्या कार्यकर्त्याला, पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की इथून पुढे असं कुठलाही प्रकार आपल्याला करायचा नाही. शिवसेनेचा कुठलाही माणूस आपल्याकडे घ्यायचा नाही. युती म्हणून काम करायचं आहे. पण कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही बघतो, जिथून स्वतः भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत, तिथे आम्हाला संघर्ष फारच जास्त तीव्र होताना दिसत, किंवा नवी मुंबईमध्ये आम्ही बघतोय वारंवार ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. नाही, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण तेही माझ्यासोबत काम त्यांनी केलेलं आहे. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांनाही त्यांच्याशी बोललेत, त्यांच्याशी बोलतील. मला म्हणाले मी बोलतो आणि एकत्र आपण बैठक पण घेऊ असे बोलले मला. त्यामुळे असं काही तुम्ही जे चित्र रंगवता ते आम्ही चित्र रंगवत नाही, जे दिसतं आम्ही, आमचं काम आहे बातमी देणं. आम्ही ती बातमी, तुम्ही काय काय बातम्या असं म्हणजे प्रश्नही तुम्ही टाकता, त्याची उत्तरही तुम्ही टाकता. दोघंच आम्ही असतो समजा. आता दोघं असल्यानंतर तुम्हाला ताबडतोब टेलिपॅथीवरून सगळे प्रश्न उत्तर कळतात. म्हणजे ठीक आहे साहेब, कसं नाही असं एक हिंदीमध्ये ठीक आहे, तुमचं TRP वाढवायला काय काय करत असतं. नाही, तसं नाही शिंदे साहेब. काय ना, एक हिंदीमध्ये म्हणतात बिना आग के ब्रेकिंग न्यूज. नाही, हिंदीमध्ये म्हणतात की बिना आग के धुवा नाही निघालतात. आग असल्याशिवाय धूर कुठून निघेल का? आता तुम्हीच आग लावता. आम्हाला धूर दिसतो, आम्ही त्या धुराबद्दल चर्चा करणं अपेक्षित. धूर तुम्हीच करता आणि आम्ही आग लावत नाही. वस्तुस्थिती वेगळी असते. पण कुठली वेगळी मला सांगा ना शिंदे साहेब. म्हणतो मी तुम्हाला मगाशी नवी मुंबईचा विषय काढला. आम्ही बघतो वारंवार गणेश नाईक तुमच्या मतदारसंघात येतात, तिथे म्हणतात अरे का ते काय मंत्री आहेत काय, त्यांना याला बंदी आहे का बंदी आहे? कधी माझं त्यांचं भांडण झालं का? पण काय एका बैठकीत बिबट्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही चर्चा केली, बिबट्याचा बंदोबस्त कसा करावा. मी स्वतः तिथे गेलो होतो, ते नंतर गेले. असं काय आहे का त्यांनी इकडे येऊ नये, मी नवी मुंबईत जाऊ नये, असं काय बंधनं थोडीच आहेत? पण त्यांची ते स्टेट असं छोट्या मनाचं आपण राहू नये. शेवटी सरकारमध्ये एकत्र काम करतोय आम्ही. मी असं एक विचारू का, त्यामुळे हे सगळं बघा, आले ते एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ला, एकनाथ शिंदे गेले त्यांच्या बालेकिल्ला. अरे काय बालेकिल्ला कसला आहे? हा जनतेचा बालेकिल्ला आहे, आमचा कुणाचाच नाही आहे. या जनता जनार्दनाचा बालेकिल्ला असतो. म्हणून आपण मालक नाही, आपण सेवक म्हणून काम केलं पाहिजे. पण असं वाटतं का तुम्हाला कधी कधी की जसं रवींद्र चव्हाण असेल, गणेश नाईक असेल, अजून इतर काही नेते असेल, शिवसेनेला चेकमध्ये ठेवण्यासाठी असं एक प्रकारे भाजपची स्ट्रॅटेजी असावी असं तुम्हाला वाटतं? आता हे चेकमेट हे तुम्हीच सगळं बुद्धिबळाचं सगळं डाव टाकताय. अहो, मी उपमुख्यमंत्री आहे. मी मुख्यमंत्री होता तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते, अजितदादा होते, ते आता मुख्यमंत्री आहेत. मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. आम्ही सगळे बसून निर्णय